हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस चॅनल, वेलकम टू दिस न्यू व्लॉग. आणि आज मी बनवणार आहे पनीर, म्हणजे रॉ पनीर. आम्ही सगळे येणार म्हणून मम्मीने तसंच दूध ठेवलं होतं, डेअरीला नव्हतं घातलं का तर ती बोलली की पनीर बनवताचं म्हणून घरातलं दुधाचं. तर मग आता ते बनवत दूध तापत ठेवलं आहे मी. आता जसं दूध तापेल तसं त्यामध्ये मी हे लिंबूचा ज्यूस काढून ठेवला आहे, तर तो मी घालेल. त्यानंतर आपलं पनीर म्हणजे रेडी होईल. मी दाखवेलच ते कसं बनेल तसं ते. तर असं आहे आज पनीर बनवायचं आणि त्याच्यानंतर मग मी जेवण बनवायला घेईन. तर आत्ता तरी बोला बिकॉज 5 वाजलेत. तर 5 वाजलेत म्हटल्यानंतर चहा मॅन्डेटरी असतो आमच्या घरी, सो ते पण आहे दिस आउटसाईड. मी आज सकाळीच बघितलं, खूप छान अशी फुलं आलेत. हे ॲक्च्युली मी स्वामींच्या इकडे गेली होती अक्कलकोटला, त्यावेळेला मी येताना फुलं आणलेली तिथून. त्याचं मम्मीनं कुंडीत टाकल्यानंतर हे आत्ता रोप आले. म्हणजे मोस्टली 8 महिन्यांनी की 10 महिन्यांनी त्या झाडाला फूल आले. सो मी जानेवारीमध्ये गेलेले ब्लॉगच्या नादात माझा चहा. मम्मी काय करू, सोडणं दरवेळेस. आता मम्मी आली की म्हणा अजून तू हलवलीस चहा. मी सगळीच धुवून गेलेली सगळं. असलं माझं लक्ष असते. ठीक आहे, चालायचं. बघूया आपण कसं कसं बनतंय आता पनीर. ते उतू नाही घालवू द्यायचं आहे, नाहीतर ते उतू गेल्यानंतर तर मग झालं कल्याण. पनीर करताना सगळ्यात पहिले तर दूध उकळून द्यायचं आहे आणि जेव्हा उकळेल त्याच वेळेला त्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे. चहा रेडी आहे आणि हा मला GS पावडरवरती कप भेटला होता. तर आत्ता दूध गरम झालं आहे, मला दाखवते, उकळलं आहे. आता ह्यामध्ये मी लिंबूचा ज्यूस घालणार आहे. मला दिसत असेल इथं हळूहळू हे दूध असं फाटायला सुरुवात झाली आहे. म्हणजे त्याचं परत पनीर होतं, एकदम गोळा होऊन येतं हे नंतर. तुम्ही बघू शकत असाल इथं अशा प्रकारे दुधाचं पनीर वेगळं निघलं आहे आणि ते पाणी असं वेगळं निघलं आहे. तर आपल्याला हे नंतर थोड्या वेळाने गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपण ह्याचं धुवून वगैरे घेऊन बांधून ठेवणार आहे. तर तुम्ही बघू शकत असाल अशा प्रकारे पनीर बनवलं जातं. आणि हे मी लॉकडाऊनमध्ये शिकलेले. त्यावेळेला मी हे पनीर फर्स्ट टाईम बनवलं होतं. तेव्हापासून आम्ही रेग्युलरली इकडे असलो की घरीच बनवतो, कारण आमच्या घरी म्हैस वगैरे आहेत, तर त्यांचं दूध असते. आणि मेन म्हणजे म्हैशीचं दूध, आपल्या घरच्या दुधाची स्मेल आणि टेस्ट हे खूप डिफरंट आहे बाहेरच्या. आणि बाहेरचं दूध म्हणजे दूध नसतेच मोस्टली, त्याच्यामध्ये सगळं काढून घेऊन परत ते बनवलेलं असतं. सो बट इट्स व्हेरी डिफरंट. आणि मेन म्हणजे घरच्या दुधाचं पनीर तर बेस्टच. तर दाखवेल मी तुम्हाला. तर थोडा वेळ हे असं शिजून द्यायचं आहे आणि जेव्हा हे पूर्णपणे शिजेल एक 10-15 मिनिट, त्यानंतर मग हे मी गाळून घेऊन ह्याला स्वच्छ धुवून काढेल. तुम्हाला दिसत असेल, बघू शकत असाल इथं मी असं. तर शिजून झाल्यानंतर मी आता हे असं गाळून वगैरे घेतले आणि ह्याच्यामधलं पाणी वेगळं काढले आणि हे वेगळं काढले. तर आता मी स्वच्छ धुवून घ्यायचं असते, बिकॉज ह्याच्यामध्ये आपण लिंबू घातलं आहे तर ते आंबटपणा जाण्यासाठी धुवून घ्यायचं असतं. आणि त्यानंतर मग कापडात घालून पाणी सगळं पिळून काढून त्यानंतर मग ते कुठल्या तरी जाड वस्तूच्या खाली ठेवायचं. तर गॅस धुवून वगैरे झाले आणि मी हे खायला घेतले बिकॉज मला बघायचं आहे आंबटपणा गेला नाही. मला हे खूप आवडतं पण. तर आंबटपणा पण गेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आहे याची. सो तुम्ही नक्की ट्राय करा, घरातलं पनीर खूप छान लागतं. असं दुधाचे खरबीज किंवा ह्या गोष्टी खूप आवडतात.
नाईस. आता मी ते बांधून घेते आणि मग ते आपण पॅक करून ठेवूया. लेट्स गो. पापड घेतले तर ह्याच्यामध्ये मी हे पनीर टाकणार आहे. त्यानंतर हे पॅक करून बांधून घ्यायचं आहे. प्रकारे मी हे पिळून घेऊन ह्याच्यामधून पाणी काढून ठेवलंय. आता हे मी एका प्लेटमध्ये ठेवून देईन हे खालीच. मी ह्या डब्याखाली ठेवून 1 ते 2 तास ठेवायचं आहे. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं. मग त्यामुळे ते घट्ट होऊन परत आपण ते यूज करू शकतो. तर मी त्याची रेसिपी उद्या करेल आणि रेसिपीसुद्धा मी दाखवेल. ठीक आहे. तर आता मी हे सगळं किचन वगैरे आवरून घेते आणि त्यानंतर मग जेवण बनवायला स्टार्ट करते. मी खूप जास्त सराडा मांडून ठेवलेला आहे. तो मला सगळं आवरावं लागेल. आज मी आता पनीर तुम्हाला दाखवलंच कसं करायचंय. तोपर्यंत कोण आलंय बघा, समर्थचे पप्पा. मामा आलेत तर त्यांच्यासोबत बोलत बसलेलो. मामा दिवाळी घेऊन आलात. समर्थला सोडून. समर्थ आमचा फुगून. मग काय म्हणताय व्लॉग मध्ये, आमच्या व्लॉग मध्ये काय म्हणताय? सांगा की मामा काय म्हणताय, कशी वाटते माझे व्हिडिओ तुम्हाला? छान आहेत ना? काय मामा आमचं लय बिझी बाबा. सगळ्या जगाचं काम आमच्या मामाच आहे. आमची श्वेता दिवा लावत आहे. मी बाहेर आले जस्ट आणि बघितलं तर आमची श्वेता इथं दिवा लावत बस. बघू किती लावणार आहेस? प्लीज झालं का तुझं शेते? आज कशी गुन्ह्या पोरगी सारखी दिसतेस ग? हा, तुला पुण्यात मायापाशी असल्यावर फेपर येते बघ का? मी पोरे मार खाशील. नाही केलं, मला कंटाळा आला. नंतर तुम्ही पण कोण करू लागा ना म्हणून मी काही जेवणच नाही केलं बस. आणि भात कोणी धुवून ठेवला? भात पण मीच केलाय. हा, मग पीठ दळायचं होतं म्हणून मी नाही मळलं. मी नाही जा हाक मारसात तुला. मला सुट. दिए लगा रहे हैं. पीठ की जरा वाद पोरे. आता त्यानंच लाव. थांब की काढी कशाला? आता त्याच दिव्याने सगळी लावकी शिते. अगं त्याच दिव्याने बाकीचे लावके. ऐकत म्हणून नाहीस बघ. आपण मागच्या वर्षी आणलेलं बंद कुठे गेलं? एवढा मूर्खपणा आहे ना शिते तुझा. मूर्ख आहेस. हा, आता बघ कसं ऐकलंस. काड्या पण संपत नाही त्या. एवढं का टाइम घेतोय हे? कारण तू ते वाती पिळकी पोरे. अगं नाही, तसं नसतंय. तसंच असतंय. हे बघ मी तुला सांगते. हे बघ त्याचं जर असं तोंडा जसं पिळशील ना तर ते लगेच धरतं आग. आता ती लाव बघ, लगेच लागते. ती लाव की मी वात पिळलेले. ती हे जरा पिळते अजून तेल. बघ हाय का लागली बघ. हाय का मम्मी? होय, सगळं लुटलं या. बघ हाय का लगेच लागलं. सकाळी पुसते. सकाळी रांगोळी काढायची. ते काम त्याची मोटार ते तिकडे नेऊन ठेवा. मी म्हणत होते ते हेच काढा.
काल पण बनवून ठेवलेलं पनीर आता ओपन करत आहे मी. तर हे अशा पद्धतीनं पनीर बनलेलं आहे. आज तुम्ही बघू शकत असाल इथे एवढं मस्त असं पनीर बनून तयार आहे. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवते थोडा वेळ, कारण संध्याकाळी बनवणार मी याचं तर भाजी.